दंड मराठी वर्त लढा सत्याचा. मुरुमनगरीत पंढरीचे स्वरूप श्री विठ्ठलाच्या सेवेत भक्त तल्लीन. रिंगण सोहळा संपन्न. विठोबाच्या माळ रानावर भक्तांची मादियाळी. विठ्ठल विठ्ठलचा गजर. जगाला सुखी ठेवण्याचे पांडुरंगाला साकडे. मुरुम तारीख 6. आषाढी एकादशी निमित्त मुरुम येथील श्री विठोबा माळ रानावरील विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. दरवर्षी मुरुम शहर व परिसरातील भाविक भक्त आषाढी एकादशी निमित्त मुरुम नजीक असलेल्या विठोबाच्या माळ रानावर दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी असते. विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजराने माळ रान दुमदुमले होते. परिसरातील नागरिक या माळ रानाला प्रति पंढरपूर म्हणून संबोधतात. मुरुम शहर व पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त बालवारकरी आषाढी निमित्त माळ रानावरील विठ्ठल रुक्माई दर्शनासाठी अलोट गर्दी होते. मुरुम शहरातील श्री हनुमान देवस्थान महादेवनगर यांच्या वतीने दरवर्षी अतिशय थाटामाटात व भक्तिमय वातावरणात पालखी मुरुम ते विठोबा माळ रानावर पालखी दिंडी निघते. सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराजांची पालखी दिंडी मंदिरात दाखल होते. मुरुम शहराच्या मुख्य रस्त्यावरून भाविक पायी चालत जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतात. श्री हनुमान देवस्थानच्या वतीने मंदिर प्रांगणात रिंगण सोहळा थाटात पार पडला, तर महिला भगिनींनी फुगडी खेळल्या. प्रारंभी आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण पाटील यांच्या हस्ते माळ रानावरील विठ्ठल रुक्माई मंदिरात विधिवत पूजन संपन्न झाले. आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या माळ रानावर चहूकडे भक्तांची मांदियाळी पसरली होती. विठ्ठल भक्तांनी स्वयंस्फूर्तीने शाबू, खिचडी, केळी तर कोणी पाणी वाटप केला. श्री हनुमान मंदिर समितीच्या वतीने भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न. मुरुम येथील श्री हनुमान चौकातील हनुमान मंदिर समितीच्या वतीने श्री हनुमान मंदिर ते विठोबा माळ रानावरील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुरुम शहरातून वाजत गाजत टाळ मृदंग माऊलीच्या जयघोष करत पालखी माळ रानाकडे प्रस्थान झाली. शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री विठोबा मंदिर प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषातील चिमुकल्यांचा बैलगाडीतून माळ रानावरील श्री विठोबा मंदिरापर्यंतचा मिरवणूक व रिंगण सोहळा आकर्षक ठरले. प्रारंभी जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न झाला.
मंदिर गाभाऱ्यातून प्रवेशद्वारापर्यंत पाटील यांनी पालखी वाहिली. प्रशांत पाटील, ॲडव्होकेट उदय वैद्य, शिवशंकर बाळे, राम पुजारी, राज पुजारी, चंद्रकांत पुणे, रवी दिंडेगावे, हनुमानदास मुगडा, बालाजी टिकांबरे, विजयकुमार हिरेमठ, बालाजी विभूते, बाबू पाटील, गणेश चव्हाण, अप्पू लामजाने, मेघराज लादे आदींनी परिश्रम घेतला. महादेवनगर येथून पालखी दिंडी सोहळा थाटात संपन्न. मुरुम येथील महादेवनगर येथील पालखी दिंडी माळरानावरील श्री विठोबा मंदिराकडे थाटात प्रस्थान झाला. वारकरी गीत, बावलींच्या गजराने मुरुम शहर परिसर दुमदुमले. समस्त महादेवनगर आयोजकांच्या वतीने परिश्रम घेण्यात आला. सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराजांची पालखी. सुंदरवाडी येथून 2 वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त श्री दुधागिरी महाराजांची पालखी माळरानावरील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा थाटात संपन्न होते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सभागृहाचे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन. मुरुम येथील श्री हनुमान चौकातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सभागृहाचे बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंटाळे, श्रीराम कुलकर्णी, सुरेश शेळके, मंदिर समितीचे श्याम पुजारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत मुरुम नगरीने पंढरीचे स्वरूप धारण केले असल्याचे चित्र दिसून आले.
दर्शनप्रमाणे आषाढी एकादशीचा सोहळा मुरुम येथे अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। यावर्षी सुद्धा मुरुम मध्ये आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त मुरुम येथून हनुमान मंदिराच्या वतीनं हे पालखीचं आयोजन केलं जातं। ही पालखी इथून सर्व भावी भक्तांसह मुरुम येथे प्रमुख मार्गावरून
मुरुम येथील विठोबाच्या माळावरील विठ्ठल मंदिरात तिथं जाते. तिथं सगळं अनेक भाविक भक्त त्या यात्रेमध्ये समावेश झालेले असतात. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आरतीनंतर ह्या दिंडीची तिथं समारोप होतो आणि भक्तांच्या वतीने भाविक भक्तांच्या वतीनं तिथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि हा दिंडी उत्सव त्याप्रमाणे दरवर्षी साजरा होतो. तर मागील 14 वर्षापासून हा उत्सव हनुमान मंडळाच्या वतीनं हनुमान मंदिराच्या वतीनं दरवर्षी संपन्न होत आहे. दरवर्षी अतिशय उत्साहात उत्सव साजरा होत असतो आणि या भाविकांचा प्रतिसाद अतिशय सुंदर असा आहे. आणि ह्या सर्व त्याच्या निमित्त ह्या सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना हनुमान मंदिराच्या वतीने या पालखी सोहळ्याच्या वतीने सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आहे. मी हनुमान मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदय वैद्य. जाधव ही आषाढी सोहळा वारी आज 17वा वर्ष चालू आहे. कारण एक मी गटवेकरी आहे
बायकांच्या मंगळसूत्र वगैरे गाठवायचा पटवगिरीचा धंदा आहे. त्या ठिकाणी एक माता माऊली आली दुपारच्या वेळेला आणि ती म्हणली की मी पंढरपूरला जाणार होते पण गेले नाही कारण माझे गुडघे दुखलेत. मग ते म्हणल्यावर अगं माझे तुझे गुडघे दुखले तर तुझ्यासाठी मी वारी चालू करतो. म्हणून एक माता माऊलीचा आशीर्वाद आहे. ती माऊली कोण आहे मला माहिती नाही आणि जेणेकरून ती लोह्याची का तिकडल्या साईडची मागण्या साईडची लोट्याची त्या साईडची माऊली आहे. तिने सांगितल्यापासून ठीक आहे माऊली म्हणलं चालू करू म्हणलो. पहिल्यांदा आमच्या घरातून चालू केली आणि योगायोगाने 4 वर्ष आम्ही बनाळात नाही गेलो काठ्यावाटांमधल्या आणि परत नंतर आता हे 17वं वर्ष आहे तर पूर्णपणे ह्या सर्व माऊल्यांच्या या भक्तगणाच्या याच्यामध्ये या ठिकाणी ज्ञानोबा माऊली महादेव नगर मधून ही दिंडी आज 17 वर्ष चालत आहे. हा महादेव नगरचा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी व बघण्यासाठी आणि आपण स्वतः त्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी सर्वजणच या ठिकाणी महादेव नगर मध्ये यावं आणि माता माऊलींना विनंती आहे, बंधुजनांना विनंती आहे, गुरुभक्तांना विनंती आहे आणि या सर्व भाविक भक्तांना देखील विनंती आहे. पुढल्या वर्षी देखील आता सध्या समजा 500 असतील तर पुढल्या वर्षी 1000च्या संख्येने या ठिकाणी येऊन या दिंडीचा विवाह सोहळ्याचा पूर्णपणे सर्वांनी आनंद लुटून घ्यावा. माता माऊलीच्या चरणी मी नतमस्तक होतो, गुरुबंधूच्या चरणी मी नतमस्तक होतो. एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवितो. महादेव नगर मधून विठ्ठल माळ सुंदरवाडी या ठिकाणी ही दिंडी चालू आहे. पायी दिंडी चालू आहे. 17 वर्ष. हा 17वा वर्ष आहे. एक वारकरी म्हणून वारकरी संप्रदायाला काय संदेश पाहिजे? वारकरी संप्रदायाला एवढा संदेश सांगू इच्छितो की सर्वांनीच माळा घालाव्यात, एक पावलीच्या त्यांनी यावं आणि त्यांनी पूर्णपणे भगवंताची सेवा करावी कारण पांडुरंगाशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढंच मी सांगू शकतो, दुसरं काही नाही. दरवर्षी आम्ही आषाढी एकादशीला दुधागिरी महाराजांची पालखी विठ्ठल मंदिर आणतो. सुंदरवाडीहून ते विठ्ठल मंदिर. हा दुसरा वर्ष आहे आता. नमस्कार. रामकृष्ण हरी महाराज. गेले कित्येक वर्ष 400 वर्षापूर्वीपासून श्री संत दुधागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हे सुंदरवाडी नगरीतील सप्ताह आणि ही पालखी सोहळा गेल्या 2 वर्षापासून ही सुरू आहे आणि आषाढी वारी निमित्त ही पालखी सोहळा आम्ही चालू केलेला आहे गेल्या 2 वर्षापासून. दंड मराठी वर्त लढा सत्याचा.